तर आपण 4 पावलं पुढे जाऊन त्यांना मदत करायला पाहिजे आणि त्यांना असं दाखवायचं की नाही तुम्ही स्वावलंबी आहात, पण आम्हाला असं वाटतं की आम्ही पण तुमच्यासारखं स्वावलंबी व्हायला पाहिजे म्हणून आम्ही येतोय. आणि निरपेक्षित, मी असं नाही म्हणत सेवा, निरपेक्षित प्रेम द्यायला पाहिजे. की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपल्याला इतक्या साध्या आणि किरकोळ गोष्टींमध्ये आनंद मिळायचा. फुलपाखरं दिसलं की आनंद, आकाश निळं असलं की आनंद, पहिला पाऊस आला की आनंद. हे जे साधे छोटे आनंद आहेत ते आपण पूर्ण आयुष्यामध्ये विसरून जातो, त्यांचं महत्त्व आपण कमी करून टाकतो. पण म्हातारपणी मात्र परत ते सगळे महत्त्व तसेच येतात. आजचा चहा चांगला झाला आहे, किंवा आज मला ती 20 मिनिटं भेटायला आली, किंवा आज माझ्या जुन्या मैत्रिणीबरोबर गप्पा झाल्या. त्याच्यामुळे त्यांचा पूर्ण आठवडा चांगला जाऊ शकतो, इतका त्याच्यामध्ये एवढी ताकद असते लहान आनंदांमध्ये. तर असं काय वाटतं की त्या वयामध्ये परत आपल्याला छोट्या आनंदांचा महत्त्व परत कळतो. आपल्या यौवनात आपण जीवनाला उदरनिर्वाह करतो, त्यासाठी किती तुम्हाला माहिती आहे मुंबईसारख्या जागी किती धावपळ होते, कामाची धावपळ, विवंचना. तर तेव्हा घरी आल्यानंतर माणूस इतका थकतो की त्याला वेळ नसतो या छोट्या गोष्टींना. पण काय होतं की जसा जसा वेळ होत येतो तेव्हा आपल्याला वाटतं नाही खूप आयुष्य आम्ही घिसवलं, आता वेळ आली आहे, चला आनंद घेऊया. तर छोट्या छोट्या गोष्टी आपल्या हातात आहे ना, आनंद कसा घ्यायचा. आपल्याला जर अनुभव आला आहे की छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला आनंद देऊ शकतात, तर तोच अनुभव आपण वयस्क लोकांना द्यायला पाहिजे. समाजात ज्यांना कोणी नाही आहे त्यांना आपण जाऊन त्यांना म्हणायचं आम्ही तुम्हाला भेटायला आलं तर आज चालेल का, आणि तुम्ही खूप छान काम करत आहोत. आमच्या काही टीम मेंबर्सना भेटला आज, 18 ते 21 वयाचे आहेत. तुमचा त्यांच्यासाठी काय निरोप असेल? जे तुम्ही करतायत ते एक देवाचा उपदेश आणि शुभाशिष आहे, कारण सर्व लोक हे करू शकत नाही. आणि निस्वार्थ जी सेवा होते त्याच्यात जास्त मूल्य आहे. करत राहा, आणि जिथे आम्ही जे करू शकतो, मी करू शकते त्याच्यात मी आनंद घेईन. आणि असं मानेन की नाही हा ही दुसरी एक संधी आहे हे हात जोडून काम करायला, आणि समाजात त्याची खूप गरज आहे. खूपच गोड निरोप आहे आणि त्यांच्या कामाला बळ मिळेल या निरोपाने, हे हा माझा पूर्ण विश्वास आहे. लहानपण शिकण्यात जातं, पण म्हातारपण अनुभवात जातं. त्यामुळे कितीही साम्य असलं तरी दोन्हीचं महत्त्व खूप वेगळं आहे. मी तुम्हाला म्हटलं की मला प्रत्येक आजीला मिठी मारायला आवडते, त्यामुळे मी तुम्हाला तर मिठी मारीनच.